या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री संजयजी राठोड आले होते। आपण पाहू शकता समोर हायवे आहे। मला वाटतं ते जाता जाता इथे एक शेत दिसतोय किंवा काहीतरी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी नियोजित एक प्लॉट या ठिकाणी शेतकऱ्याचा सोयाबीनचा दाखवला। अचानक ते उभे राहिले आणि या शेतात आले। आपण पाहू शकतो की इथं कुठलीही नदी नाही, कुठला पूर आलेला नाही आणि हायवेचा जमिनीचा हे शेत आहे, हिरवगार सोयाबीन आहे आणि हेच त्यांनी पाहिलं आणि जात होते। त्यावेळेस आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी त्याला अडवलं आणि जाब विचारला। तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, तुम्ही बांधावर आल्या पण असं हायवेवर पान येऊन तुम्ही जर शेतकऱ्याची अशी पाणी करत असाल हे चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला। आणि त्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जे 85 रुपये शेतकऱ्यांना निधी मदत निधी म्हणून जो जाहीर केलाय ही लाजिरवाणी गोष्ट नाही काय? 85 रुपये तुम्हाला कमी वाटत नाहीत काय? असं आम्ही त्यांना सांगितलं। आणि तुम्हाला जर भरघोस मदत करायची असेल तर शेतकऱ्यांना किमान एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मदत करा आम्ही सांगितलं। तसेच त्यांना हेही सांगितलं की SRT विद्यापीठाने जो सर्वे केला त्या सर्वेनुसार नांदेड जिल्हा आणि या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतीतून घाट्यामध्ये गेल्यामुळे सगळेजण मायक्रो फायनान्स कर्ज उचलून जगत आहेत। त्याच्या आवाजचं सव्वा व्याज आहे। बँकांनी शेतकऱ्यांना दारा देणं बंद केले कारण मागचे कर्ज थकलेत। सरकारने शेतीमालाचे भाव पाडले म्हणून कर्ज थकलेत। आम्ही यावेळेस हेही सांगितलं की तुमच्या चुका आहेत ते तुम्ही निस्तरल्या पाहिजे। ते सगळं शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही आश्वासनही दिलं होतं ते तुम्ही भरा। माफी बिफी काय म्हणू नका, माफी मागायला काय आम्ही काय गुन्हेगार आहोत काय? तुम्ही चूक केली, तुम्ही माफी मागून आमचं कर्ज भरावून आम्ही त्यांना खणकावून सांगितलं आणि शेतकऱ्याला त्वरित 50,000 रुपये एकरी मदत द्या, नाही तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्जरदम सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आज त्या ठिकाणी आम्ही दिला त्यांना।